रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणापुढे पालकांनो मुलावर सुसंस्कार करा अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करणार आहे. मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे आणि ती जर सुसंस्कृत झाली नाही तर तुम्ही आपली मुलं आणि पर्यायाने समाज धोक्यामध्ये जातो. आणि म्हणून संत म्हणतात की इतक्या घटना वाईट घडतात मुलं कुसंस्कारित झाल्यामुळे, आणि ही सगळी जबाबदारी पालकांची जास्त आहे, नंतर शिक्षकांची पण आहे, समाजाची पण आहे आणि शासनाची पण आहे. तेव्हा त्यांच्यावर कोणावर तरी जबाबदारी सोपवण्यापेक्षा प्रत्येकाने शहाणपण आपलं जागं केलं पाहिजे आणि मुलावर सुसंस्कार केले पाहिजे. माणसाने माणसात माणसासारखं कसं वागावं, माणसाने देव माणूस कसं व्हावं, या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर जर बिंबवल्या लहानपणापासूनच तर पुढचं त्यांचं आपलं आणि समाजाचं भवितव्य चांगलं होऊ शकेल. संत काय म्हणतात ते बघा. आता तरी पुढे हित उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. तुकाराम महाराज. आता हा जो शब्द आहे ना, आता आणि पुढे, म्हणजे या पाठीमागे कितीतरी घटना घडलेल्या आहेत, वाईट घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे समाज, परिवार, सगळ्या गोष्टी त्याला तडा गेलेला आहे. महाराज म्हणतात तर मनुष्य जीवन आणि हे सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या असताना, मौल्यवान असताना ह्या वाईट सतत घडत राहत आहेत. तर बघा, आता हे झालं ते गेले ते हो का, पुढे जामीन आहे तो का. आता पुढे तरी सावध व्हा ना. या सगळ्या घटनेचा संदर्भ घेऊन शहाणपण जागं करा ना. माणसं कधी सुधारणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता मागचं काढू नको. आता गेलं ती घडली घटना, आता इतिहासात गेले. इतिहासात जाऊ नका, कारण इतिहास म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये भूत आहे, भविष्यकाळामध्ये विष आहे. वर्तमानात जागा, वर्तमानात सुधारणा करा की ज्या भविष्यात सुद्धा चांगल्या असू शकतात. अशा अर्थाने महाराज म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. आयुष्य फार मौल्यवान आहे हो. प्रत्येक क्षण त्याचा महत्त्वाचा आहे. तो जर आनंदी गेला, तो जर सत्कारणी लागला तर नाही का चांगलं आहे ते. तेव्हा इतक्या समाजामध्ये भयानक गोष्टी घडतात की त्या निर्भया हत्याकांड सगळ्या भारतात, सगळ्या जगात माहिती, पण भारतात तर एवढं हे हत्याकांड घडलं. अत्याचार झाला त्या निर्भया महिलेवर, आणि त्याच्यामुळे कायदासुद्धा थोडी दुरुस्त करावा लागला, पण थोडा दुरुस्त झाला तो. पुढे तो विषय आपल्याला सांगतोच मी. निर्भया हत्याकांड काय, मुंबईच्या सरकारी महिला वसतिगृहात 1-2-3 महिन्यापूर्वी घडलेली घटना काय. 3ऱ्या मजल्यावर एका स्त्रीवर एक नराधम अत्याचार करतो आणि त्याचं आयुष्य बर्बाद करून टाकतो. हे काय चाललं आहे. तेव्हा हे सगळ्या गोष्टी जर घटना पाहिल्या, रोज एक घटना घडते आणि चॅनलवर आल्यानंतर आपल्याला माहिती होते, पण चॅनलवर न येणाऱ्या गल्ली बोळामध्ये सगळ्या घटना सारख्या घडत आहेत. उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्या रामकृष्ण हरी आश्रमामध्ये माऊली अभ्यासिका असा एक अभ्यासिकेचा भाग आहे. 50 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यामध्ये 5-6 पोलीस लोक आहेत, म्हणजे ट्रॅफिकचे पोलीस त्यात 2-3 आहेत. एक त्यातला ट्रॅफिकचा पोलीस PSIची परीक्षा देण्यासाठी इथे अभ्यासिकेमध्ये येत होता. वेळ काढून, सुट्ट्या काढून धडपडतात बिचारी पुढच्या पदावर जावं म्हणून. आणि तो म्हणजे ड्युटीवर असताना सरोली फाट्यावरची घटना आहे. म्हणजे ही घडलेली घटना आता 1 महिनाभर अजून होतो आहे. सगळ्या रोज घडतात. हे कोणाला माहीतही नसेल, कारण ते चॅनलला आलं नाही, प्रसिद्धी झाली नाही तर काय, पण घटना रोज घडत आहेत.
ड्युटीवर असताना एक बेदरकारपणे गाडी चालवणारा अल्पवयीन मुलगा गाडी तशा प्रकारची, आणि तो चालवताना त्यांच्या लक्षात येतं की अरे हा प्रशिक्षित नाही आहे किंवा लायसनधारक नाही आहे, गाडीवर प्लेट नाही, त्यांच्या पोलिसांच्या लगेच लक्षात येतं. त्यांनी अशी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याने रेस वाढवून त्याच्या अंगावरच गाडी घातली. तो इतका ठोसा जोरात धडक लागली त्याला की तो जाऊन लांब बाजूला पडला, सगळ्या डोक्याला मार लागला, टवकी पार हे झाले हातपायाला, आणि असा चोरडा झाला की काही दिवस कोमात होता. आत्ताशी थोडंसं मोठं ऑपरेशन वगैरे होऊन आता काहीतरी थोडंसं, पण एवढ्या मोठ्या, आणि मग ते समजलं की अरे हा अल्पवयीन आहे, अमुक आहे, त्याच्यावर खटला भरणार, याला बी पैसे मिळणार, तो भाग वेगळा. पण याच्याही आयुष्याचं वाटोळं झालं, आणि ज्याने हे धडक मारली तर खुनाचा गुन्हा दाखल झाला त्याच्यावर. तर अशा प्रकारचा त्याचं आयुष्य पण बर्बाद झालं. अरे या लोकांचे आयुष्य, तुमचे आयुष्य बर्बाद करून हा काय काय अधिकार आहे तुम्हाला? जरा सावध व्हा ना पालकांनो, जास्त लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. आता त्याच अभ्यासिकेमध्ये आत्तापर्यंत 1500 मुलं अभ्यास करून गेले. अगदी क्लास 1, सुपर क्लास 1 अशा मोठ्या मोठ्या पदावर जाण्याच्या आकांक्षेने ते अभ्यास करत आहेत. पण 1500मध्ये 5 पालकसुद्धा इथे आलेले नाही आहेत की आपला मुलगा काय शिकतो आहे, कुठं शिकतो आहे, काय करतो आहे, अभ्यासिका चांगली आहे का, इथे कोणी मार्गदर्शक आहे का, त्याच्यावर लक्ष ठेवणारं कोणी आहे का. थोडा आवाज कमी कर. तर अशा प्रकारचं बेदरकारपणे वागू नका. तर पालकांची सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे की त्यांनी मुलगा काय करतो आहे, त्याचं सर्कल काय आहे, कुणीकडे सरकतं आहे, ही कार्टी काय काय पार्टी करतील, कुठं काय करतील, हे भयानक ज्या गोष्टी आज सगळ्या घडत आहेत ना, तर याला जबाबदार जास्तीत जास्त पालक आहेत. जास्तीत जास्त लक्षात ठेवा, इतरही गोष्टी त्याला जबाबदार आहेत. तेव्हा माऊली अभ्यासिकेत घडलेली ही घटना ताजी असतानाच काल परवा आत्ता घडलेली घटना, आणि ती म्हणजे एका प्रसिद्ध बिल्डर, श्रीमंत बिल्डर, 10-20 ठिकाणी त्याच्या साईट चालू असतील असा बिल्डर, आणि त्याचा मुलगा तोही अल्पवयीन, आणि टॉपची गाडी जी आता नवीन गाड्या निघतात आणि त्यांना प्लेट लावूस तर सुद्धा दम नसतो, गाडी पासिंग झाली का नाही ते सुद्धा नाही ताब्यात घेऊन, आणि तो बेदरकारपणे गाडी चालवताना 2 निष्पाप लोकांचा चिरडून मारून त्यांना जगातून संपवलं त्याने. झालं मग ते पकडला गेला, तो अल्पवयीन होता. नंतर मग ते गाडीचा चोरडा झाला, 2 तर माणसं जागेच ठार झाले. त्या बिचाऱ्यांचा काय अपराध आहे? असं लायसन नसणारा, आता त्याला 18 वर्षाचाच झालेला नाही तो, आणि 16 वर्षाचा तो मुलगा असेल, 16-17चा, तर हे जे वय धोक्याचं त्यांचं आहे ना, तर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की धोक्याच्या वयामध्ये तर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एका कवीने असं म्हटलं आहे बघा, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं. हे धोक्याचं वर्ष आहे. 16, 17, 18 हे जे वय आहे ना, हे जरा लक्ष देण्याचं आहे आणि त्याला योग्य वळण देण्याचं असं ते वय आहे. 16वं वर्ष हे मोक्याचं सुद्धा करता येतं, पण मोक्याचं कोण करणार? त्यांना गॉडफादर कोण आहे, मार्गदर्शक कोण आहे? आईवडील आहे, समाज आहे, शिक्षक आहे, पण हे लक्ष देत नाहीत. तुफान पैसा असतो, बेदारकारपणे चालायचं, मुलावर विश्वास ठेवायचा, काय करतोय काय काही नाही. 16वं वर्ष मोक्याचं करणारी ज्ञानेश्वर माऊलीने 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. आज जग सगळं ज्ञानेश्वरी वाचतं आहे. धार्मिक विषयात थोडंफार तरी माणसासारखं वागण्याचं ज्ञान तरी तेवढं तरी घ्या ना, की ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं, तुकोबाने काय केलं, तुकोबा काय सांगतात, सज्जन काय सांगतात, संगती तरी चांगली करा ना. कमीत कमी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या गोष्टी केल्या पाहिजे. तर ही जी दुर्दैवी पर्वाची घटना घडली, तर ही दुर्दैवी शब्द आपण रूढ केलेला आहे. ही दुर्दैवी नाही आहे, ही मानवनिर्मित आहे. त्याला समजतं आहे, गाडी चालवतो आहे, दारू पिलेला आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी भारी, आणि श्रीमंताचा मुलगा. आणि मग आता त्या निर्भया हत्याकांडाच्या नंतर थोड्या कायद्यात दुरुस्त झाली की अल्पवयीन असला तरी पण त्याच्या जर हातात गाडी दिली किंवा अन्य काय कारण घडलं तर मग त्याच्या वडिलाला पण अटक करा. त्याच्या वडिलाला अटक झाली,
तोही तुरुंगात गेला, हाही तुरुंगात गेला, दारू देणारा जो होता तो मालकही तुरुंगात गेला. किती लोकांना तुरुंगात एका माणसाने घातलं आणि त्याचं तर आयुष्याचं वाटोळं झालंच झालं. पण जे गेले बिचारे त्यांचं काय? अरे हे जे तुरुंगात गेले ना, हे धनदांडगे बिल्डर लोक, हे आज ना उद्या सोडतील. आत्तासुद्धा त्यांच्या त्या दारू प्यायला होता का त्याचे ते रिपोर्ट यायचं, वेळ मुद्दाम लावला, काय काय खूप चर्चा झाली आता चॅनलवर या 2-4 दिवसामध्ये. तर हे दाबादाबी करून थोडेफार तुरुंगात राहून ते नंतर सुटतीलही. पण ज्यांचा जीव गेला त्यांचं काय? तर जगा आणि जगू द्या असं एक वाक्य आहे की आपण जगायचं आहे आणि दुसऱ्याला पण जगवायचं आहे. जर आपण भान ठेवून, समाज भान ठेवून तशा प्रकारचं वागलं पाहिजे की तेव्हा नावं फक्त सांगितल्याने कोणाचा मुलगा आणि काय ते सांगायची पण नसतात. पण सगळ्याला ही गोष्ट माहिती आहे, सांगितलं काय नाही सांगितलं काय. घडलेली ही वास्तव गोष्ट आहे, ही काल्पनिक नाही आहे. आणि रोज शेकडो नाही हजारो गोष्टी घडत आहेत. समाज, अरे कधी माणूस बनणार तुम्ही? मी जे 75 पुस्तकं लिहिलेत ना, त्यात 10 पुस्तकं माझे छापायचे राहून गेले. त्यात एक पुस्तक असं आहे, मी माणूस शोधतो आहे. माणूस शोधून मिळाना हो. आदमी तो बहुत है, आदमी का है सुकाल, जिस आदमी का काम है उसी का है दुकाल. क्वांटिटी वाढत चाललेली आहे, क्वालिटी माणसाची कमी होत चाललेली आहे. गुणवत्ता माणसाची कमी होते आहे आणि ती गुणवत्ता आपण निर्माण करणं हे आपलं काम आहे. तेव्हा कायदे खूप आहेत, पण जेवढे कायदे तेवढे त्या लोकांचे फायदे असंच आहे. त्याच्यामध्ये इतक्या पळवाट आहे. अल्पवयीन होता म्हणून सुटला, कोर्टात गेले तरी अल्पवयीन असल्यामुळे मग त्याला सवलती. आणि मग हे पहिलंच तारुण्य असतं, शिक्षा दिल्यानंतर मग त्याला पहिलीच घटना घडलेली आहे म्हणून, अरे पहिली घटना घडली मग काय झालं? हां. आणि अल्पवयीन आहे पण त्याची मानसिकता लोकांना मारण्याची आहे ना, त्याच्या मानसिकतेकडे आणि गुन्ह्याकडे पाहून शिक्षा करा ना. तसं नाही आहे, अल्पवयीन होता सुटला. आणि काय काय तर असं ऐकू येतं की धरल्यानंतर पोलिसांनी मग चौकशी केल्यानंतर त्याच्यावर 25 पहिले गुन्हे आहेत. अरे मग तो सुटला कसा? 25 आणि 30 गुन्हे असणारी माणसं समाजामध्ये उजळ माथ्याने फिरतात आणि पुन्हा गुन्हे करतात आणि पुन्हा पकडले गेल्यावर गुन्ह्याची संख्या मोठ्या अभिमानाने सांगताय. अरे यांना कायमच्या कोंडवाड्यात ठेवा ना, त्यांचं ते समाज फिरण्याचे त्याचं ते पात्रताच नाही आहे. सारखे गुन्हेगारी आणि काय ते कायदे आणि कसे ते कायदे, कशी ती व्यवस्था. त्या मुंबईच्या हत्याकांडाची त्या महिला वसतिगृहातला मी उल्लेख केला. 3ऱ्या मजल्यावर एक नराधम जातो आहे त्या मुलींचे कपडे गोळा करायला. सगळं महिलांचंच ती वसतिगृह आहे, सरकारी आहे पुन्हा. आणि मग तो कपडे गोळा करायचे रोज, म्हणजे धुवून आणण्यासाठी तो धोबियाच्या वगैरे असं तर काम करत असल्यामुळे रोज रोज जाऊन त्याने हेरलं त्या मुलीला. एकटी कधी असते, कोणी कधी नसतं, काय केलं पाहिजे असं थोडीशी ओळख हासरं विसरं करून आणि त्याच्यावर इतका अत्याचार केला. मोठी घटना सगळ्या चॅनलला यायला आली. आणि अशी घटना घडल्यावर मग पाटील म्हणजे त्या खात्याचे मंत्री, मग त्यांनी सर्क्युलर काढलं. सगळ्या महाराष्ट्रातले जेवढे महिला वसतिगृह आहेत त्यांनी असं करा, आचारसंहिता करा, चौकशा करा. म्हणजे यांच्या चौकशा करा, जे चांगले वागतात त्यांच्या पण चौकशा करा आणि त्यांना पण त्यांचा वेळ घ्या आणि त्यांना पण अडचणीत आणा. अरे काय करताय तुम्ही? साधी गोष्ट आहे की महिला जर ज्या वसतिगृहामध्ये आहेत तर तिथे जे मेन गेट आहे तिथे पण महिला तिथे बंदोबस्ताला ठेवा ना प्रवेशद्वारामध्ये. आणि त्या प्रवेशद्वाराला जर अशा गजदारान तिथून आतूनच बोलायचं, त्या मुलीला खाली बोलून घ्यायचं. आई वडील आलेले आहेत त्यांचं ओळखपत्र पाहायचं आणि मगच फोनवरून त्याला बोलवायचं. आणि हे तुझे आई वडील आहेत का तिथूनच बोल खिडकीतून. नाही जास्त बोलायचं असेल तर बाहेर खोली येतो, तासभर अर्धा तास लिहून ठेवा तिथे की अर्ध्या तासात तुम्हाला बोलून झाल्यानंतर सांगा. आणि मग म्हणजे मेन दारापासून तर शेवटपर्यंत सगळ्या महिला जर असत्या तर त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त झालं नसतं. त्या बीडच्या बाजूची मुलगी होती ती. आणि भयानक गोष्टी. अरे कधी शिकणार तुम्ही? घटना घडल्या तरी तसंच. अशा घटना, आता ह्या घटना किती घटना की हे तरुणांची मुलं जास्त त्याच्यामध्ये आहेत असल्या घटनेमध्ये. आणि म्हणून R.R. पाटलाने ते गृहमंत्री असताना कायदा केला, बाला कायदा. तेव्हाही त्यांच्या क्रियाप्रतिक्रिया खूप उमटल्या. पण कायदा आणि तो राबवणारी यंत्रणा
याच्यामध्ये काहीतरी पाणी मुरतं आहे किंवा काहीतरी घडतं आहे. कारण जर जबरदस्त हे कायदे जर आपण लागू केले आणि तंतोतंत घडले तर या प्रवृत्तीला आळा बसेल. आणि म्हणून तर कायदा असतो ना. कायदा कोणासाठी असतो? कायदा गाढवासाठी असतो काय? कायदा कधी बनतो? घटना घडल्यावर बनतो. घटना घडण्यापूर्वीच कायदे करा ना, किंवा तसं वागा ना. तर त्याच मुलीचं जर सगळ्या महिला जर नेमल्या असत्या, महाद्वारापासून मेन गेटपासून शेवटपर्यंत कपडे गोळा करायला महिलाच नेमायची ना, कशाला घटना घडली असती. पण तसं करायचं नाही, दुर्लक्ष करायचं. घटना घडायची आणि मग नंतर कायदे दुरुस्त कायदे करायचे. समजा गाढव आहे, रस्त्याला लघवी करू नये असा कायदा आहे. आता गाढवाने जर लघवी केली त्याच्यावर काय खटला भरता येत नाही ना. पण माणसं जेव्हा लघवी करतात भर रस्त्यावर उभं राहून आणि मग कायदा करावा लागतो, तेव्हा माणसं असून जर गाढवासारखे वागायला लागली की मग कायदा करावा लागतो. आणि कायदा केल्यावरही तसं जर कोणी केलं तर त्याला प्रतिबंध करणं कायदा राबवणाराचं काम आहे, शासनाचं ते काम आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी घरापासून तर शासन, घरापासून तर समाज, या सगळ्यांनी जर चांगलं लक्ष ठेवलं तर समाज सुधारण्याची शक्यता आहे. निदान बराचसा फरक पडण्याची शक्यता आहे. हे का घडतं? तर त्याला कारणं आहेत संगती, त्याला कारणं आहेत तुफान पैसा, आणि त्याला कारणं आहेत अंमली पदार्थाचा तुफान गैरवापर. अरे ह्या निवडणूक प्रचारामध्ये कोट्यवधी रुपयाचे अंमली पदार्थ, टेम्पोच्या टेम्पो भरून, किती कोटी परवाचा आकडा सांगितला, आणि तुफान टेम्पोच्या टेम्पो भरून पैसे. हे उन्माद घडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टीवर थोडं नियंत्रण घातलं पाहिजे. तेव्हा घटना घडण्यापूर्वी उपाय करा आणि अंमली पदार्थ मुळातूनच उखडून टाका ना. दारू भट्ट्याच जर सगळ्या बंद केल्या आणि त्यांना पर्यायी जर कामं दिली, किंवा अंमली पदार्थ जिथे निर्माण होतात ना ते कारखानेच बंद करा ना. तसं करायचे नाही, ते सगळं चालू द्यायचं आणि कुठंतरी तात्पुरतं खटले मग पकडायचं, खटले भरायचे, काय काय नाना प्रकार करायचे. तेव्हा घटना घडण्यापूर्वी उपाय करणं, या सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ही जबाबदारी पालकांनी, शासनाने आणि समाजाने वेळीच लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर उद्या त्या आत्ताच्या घडलेल्या घटनेमध्ये जसं पित्याला पण तुरुंगात जावं लागलं. आता तुरुंगात गेला, मुलगा तर गेलाच, पण त्याला जावं लागलं, त्या दारू विकणाऱ्याला जावं लागलं. अरे दारू तुम्ही मुळातूनच कारखाने बंद करून टाका ना त्याचे. ते नाही करणार का? तर आम्हाला महसूल मिळत नाही, नाना प्रकार. त्याच्यावर मी 9 व्हिडिओ केलेले आहेत मागं, दारूबंदी आणि अंमली पदार्थाच्या ह्याच्यावर. सांगायचा मुद्दा असं की तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसे धुळे जायसा. संत म्हणतात तारुण्य जर आलं ना अंगामध्ये तर तिथे जास्त धोका असतो, आणि तो कोणाला मानित नाही आहे. आता त्याच्या पालकाला असं वाटत असेल का, ज्या मुलांनी त्या 2 लोकांना गाडीखाली चिरडलं, की आपला मुलगा दारू प्यावं, त्याने अशी चुकीची गाडी चालवावी, लोकांना धडक मारले तरी चालेल, असं वाटेल का त्या पालकाला? त्याच्या स्वप्नात नसेल की आपण तुरुंगात जावं लागेल म्हणून. तर हे लक्षात घ्या की पालकांच्या लक्षात हे असलं पाहिजे, आणि हे असणार की आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत त्याला माहिती असणार. मुलगा दारू पितो का, मुलगा अंमली पदार्थाचं सेवन करतो का, हे माहिती असणार. आणि मग तेव्हा जर वेळीच लक्ष दिलं असतं तर आत्ताची परवाची ताजी घटना घडली नसती. तर हे अशा काही प्रतिबंधकात्मक उपाय करा की त्या घटना घडूच नाही. इथे असा काहीतरी कायदा करा. तेव्हा नाहीतर तुम्हाला पण उद्या तुरुंगात जावं लागेल, आणि म्हातारपण झालं असलं तर तुम्हाला पण वृद्धाश्रमात हे कार्टे घालवतील. तेव्हा जगा आणि जगू द्या असं तत्त्वज्ञानामध्ये एक म्हटलेलं आहे. आपणही जगा आणि दुसऱ्याला जगण्याचा हक्क आहे, त्यांना पण जगू द्या. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देये सदा. आणि याच्यासाठी महत्त्वाचा आणि अतिशय जालिम उपाय जर असेल ना तर संत संगती, म्हणजे चांगल्या लोकांची संगत, सदाचारी लोकांची संगत महत्त्वाची आहे. आणि या संगतीने, संस्कारानेच माणूस देवमाणूस होतो. याच्याकडे लक्ष द्या. पालकांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे. नाहीतर समाज हा इतका बिघडत चालला आहे. हॉर्न काय वाजवतात, DJ काय मोठ्या मोठ्याने वाजवतात, माणसं मरतात काय, रोज चेंगरवतात काय. आणि हे तरुणाईकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर पुढची जी आपली खरी संपत्ती आहे, आपले मुलं बाळं, ही संपत्ती बिघडत चाललेली आहे.
आणि हे जे कायदे केले ते कोणीकडे कायदा केला समजतसुद्धा नाही. आर पाटलांनी बारबालाचा कायदा केला, पुन्हा गप्प झालं ते. आता इथून महाराष्ट्रातून मुंबईला हे तरुणांची पोरं कार्ट्या जायची आणि पार बिघडली आणि मग तो कायदा करावा लागला. इतके बिघडून देताच कशाला? तेव्हा वेळीच याची दक्षता घ्या अशी पुनश्च एकदा विनंती करतो. हा व्हिडिओ इतर सर्वांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा.